मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. शिवसेनेचे उमेदवार बंदेश नारायण जाधव यांच्या प्रचाराचा झंझावत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पॅनल क्रमांक 3 मधून शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून धनुष्यबाण या निशाणीवर निवडणूक लढवित असलेले उमेदवार बंदेश नारायण जाधव यांनी आपला जोरदार प्रचार सुरू केलाय. त्यांनी आपल्या पॅनल क्रमांक 3 मध्ये येत असलेल्या मांडा पूर्व, मांडा पश्चिम, टिटवाळा, आंबिवली, गणेशवाडी, हरिओम व्हॅली इत्यादी सर्व भागात जोरदार प्रचार केलाय. त्यांच्या या प्रचाराला नागरिकांमधूनही भरभरून प्रतिसाद मिळतोय. सुशिक्षित, संयमी, प्रतिष्ठित, मितभाषी अशी ओळख असलेले बंदेश नारायण जाधव हे नेहमीच प्रचारात उजवे ठरत आहे. सर्वसामान्य नागरिकांना भेटून आपल्या सहयोगी पॅनलच्या उमेदवारांसह त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे. त्यांनी आपलं पॅनल मधील सर्वच प्रभागातील परिसर पिंजून काढलेला आहे. त्यांच्या प्रचाराचा धडाका पाहून विरोधकही अवाक झालेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा. आता केडीएमसीच्या निवडणुकीचा प्रचार रंगात आलाय. निवडणुकांमध्ये कोणत्या मुद्द्यावर जास्त भर दिला पाहिजे हे जाणून घेण्यासाठी आपण आलोय शिवसेना शिंदे पक्षातील उमेदवार बंदेश जाधव यांना भेटायला. चला जाणून घेऊया. जय भीम, जय महाराष्ट्र. आज मला महायुती आपली शिवसेना, बीजेपी आणि आरपीआय यांच्यातर्फे मला महायुतीची उमेदवारी मिळालेली आहे. तर या अगोदर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात माझी मिसेस सौ अपेक्षा बंदेश जाधव या नगरसेविका होत्या. परंतु काही निधी अभावी सत्तेत नसल्यामुळे आपल्याला काही अशी समाजाचे जे काही भरीव कामे आहेत ते आपल्याला करता नाही आले. तरी आपण जो शिंदे साहेबांनी व एकनाथ शिंदे साहेबांनी तसेच आमचे कल्याण शहर प्रमुख रविदादा पाटील व आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे तसाच विश्वास या मायबाप जनतेने माझ्यावर टाकावा, जेणेकरून आपल्याला सत्तेतून आता केंद्रात बीजेपी आणि शिवसेनेची सत्ता आहे, राज्यात सुद्धा बीजेपी आणि शिवसेना आरपीआयची सत्ता आहे. तसेच महानगरपालिकेत सुद्धा बीजेपी, शिवसेना आणि आरपीआयची युती असल्याने तिथे सुद्धा आपली सत्ता असणार आहे. त्यामुळे जर मला भरघोस मतांनी निवडून दिला तर सर्वात जास्त मी आपले मांडा टिटवाला पॅनल क्रमांक 3 मधील मांडा टिटवाला आंबिवली याच्यात रस्ते आणि जी पाण्याची मोठी समस्या आहे त्याच्यातही आपण याच्यात भर दिला जाईल. तसेच शाळा व लहान मुलांसाठी खेळण्यासाठी मैदान व क्रीडांगण याची कमतरता या मांडा टिटवाळामध्ये आहे. तर ती जास्तीत जास्त आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि आपण जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करू. तसेच रस्त्यावर व गार्डनमध्ये ओपन जिम, ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ कट्टा व जे आपल्या समाजासाठी जो दलित समाजासाठी निधी येतो दलित वस्तीसाठी तो जास्तीत जास्त आपण समाज हॉल व मंदिरे व इतर समाजासाठी मोठमोठी आपण समाज हॉल बांधण्याचा प्रयत्न करून जेणेकरून आपण जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करू व अप्रभागाचा आपला पॅनल क्रमांक 3 चा सर्वांगीण विकास करण्याचा माझा ध्येय आहे. तसंच मायबाप जनतेने मला भरघोस मतांनी मला व माझ्या पूर्ण पॅनलला अ ब क ड अशा या पॅनलमध्ये 2 मशिनी असणार आहेत. तर 2 मशीनवर धनुष्यबाण आणि 2 मशिनीवर कमल याचाच तुम्ही बटन दाबून आम्हा सर्व पूर्ण पॅनलला भरघोस मतांनी विजय करा ही नम्र विनंती. जय भीम, जय महाराष्ट्र. त्या समस्येवर मात करण्यासाठी बंदेश जाधव आणि त्याचे 3 सहकारी आहेत यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. ना मांडा टिटवाला शहराचा विकास करायचा आहे, सुजलम सफलम मांडा टिटवाला बनवायचं आहे. अनेक उद्यानं आहेत, लहान मुलांसाठी उद्यान नाही, मोठ्या खेळण्यासाठी मैदानी नाही, हॉस्पिटलची एकदम दुर्दशा आहे. अशा अनेक समस्यांनी मांडा टिटवाला ग्रासलेल्या आहे. तरी पण मी सर्व मांडा टिटवाला शहरवासियांना आणि आंबिवली मधील काही भाग आहे त्यांना सूचित करतो, तुम्ही ह्या पॅनलला भरघोस मत देऊन विजयी कराल. तुमची कामं अजून शीघ्र गतीने होतील अशी ग्वाही देतो. नाही युती केंद्रापासून तर महाराष्ट्र शासनापर्यंत महानगरपालिकेत होईल अशी अपेक्षा करतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.